मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये बीकॉम तृतीय वर्षाच्या पेपर फुटी प्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सगळ्या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ठाकरेंच्या युवा सेनेनं केली। याबाबत मुंबई विद्यापीठानं सखोल चौकशी करून या विभागात कार्यरत असलेल्या शिपायावर गुन्हा दाखल केलाय। या सगळ्या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली असून याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठानं दिलेल्या तक्रारीवरून जरी गुन्हा दाखल केला असला तरी अनेक प्रश्नांसंबंधी चौकशी व्हावी अशी मागणी युवा सेना आणि अभाविपकडून केली जाते। पेपर फुटी प्रकरणी बीकेसी पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल केला। पण या गोष्टीचं दुःख वाटतं की ही घटना घडून जवळजवळ 15 तारखेला ही घटना विद्यापीठाच्या लक्षात आली होती, पण त्याच्यानंतर देखील केवळ विद्यापीठाच्या एका डिपार्टमेंटमध्ये हा पेपर फुटला आहे। खापर आपल्यावर फुटू नये म्हणून विद्यापीठाने दिरंगाई केली का असा संशय आम्हाला येत आहे। उशिरा का होईना मुंबई विद्यापीठाने काल उशिरा रात्री एफआयआर दाखल केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।